नमस्कार, जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बेसन बर्फी। बेसन बर्फी खायला तर सगळ्यांनाच आवडते आणि बनवायला पण खूपच सोपी आहे। रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीकडे वळूया। इथे मी बेसन बर्फी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे। घरचं तूप आहे, घरी केलेलं, ते गरजेनुसार आपण वापरणार आहोत। इथे मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप वितळून घ्यायचं आहे। तूप वितळल्यानंतर त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे हलवून। बेसन भाजल्यानंतर त्याच्यात आपल्याला लगेचच रवा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। रवा पण चांगला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। रवा भाजला की त्याच्यानंतर परत 1 चमचा आणि अजून अर्धा चमचा मी इथे तूप टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं जास्त तूप असेल बर्फी तितकीच खायला पण चविष्ट होते। आणि रवा चांगला भाजला गेला की लगेचच इलायची पावडर टाकलेला आहे इथे मी। त्यानंतर 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर इथे मी लगेचच प्लेटीला तूप लावून घेतलेलं आहे। प्लेटीला तूप लावलं की बर्फी खाली चिपकत नाही, सहज निघते। त्यानंतर ते सर्व मिश्रण प्लेटीत टाकून द्यायचं आहे आणि त्याला असं चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे आणि थोडी अशी प्लेट हलवून घ्यायची आहे, म्हणजे ते सारखं पसरतं सर्व बाजूंनी। त्यानंतर तुमच्याकडे ड्रायफ्रूट जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकता। इथे मी काजू टाकलेले आहे, काजूच आवडते मला फक्त, म्हणून मी काजूच टाकलेले आहे। आणि चमच्याने थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते बर्फीला अलगद चिपकतं, नाहीतर ते वरच्यावरच राहतं। त्यानंतर बर्फी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। फ्रीजमध्ये अर्ध्या तासात सेट होती आणि बाहेर ठेवली की 1-1.5 तास लागतो, म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवली होती। लगेचच अर्ध्या घंट्यानंतर आपली इथे बर्फी सेट झालेली आहे। आता हिचे मस्त असे बर्फीसारखे बारीक काप करून घ्यायचे आहे आणि मस्त अशी आपली बर्फी खायला पण खूपच भारी झाली होती आणि तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे। खायला तर एकदम इतकी छान झाली होती। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खा आणि मजेत राहा।